हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवट 50% संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि ग्रामविकास विभागाने एक त्या संदर्भात नवीन परिपत्रसुद्धा प्रसिद्ध केलेलं आहे. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आदिवासी विभागाचं ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या. तसंच आदिवासी विभागातील प्रयोगशाळा सहाय्यकसाठी सुद्धा हे ई बुक आहे. तर या ठिकाणी पहा, जिल्हा परिषद अमरावती सामान्य प्रशासन विभाग कॅम्प परिसर अमरावती 6 जानेवारी 2025ला पाठवलेलं हे पत्र आहे. प्रति माननीय प्रधान सचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग, बांधकाम भवन, मुंबई. विषय: आरोग्य शेवट पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाचे उमेदवार यांच्या नियुक्तीबाबत. माननीय महोदय, उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 रीट याचिकेद्वारे शासनाच्या दिनांक 15/10/2024च्या पत्रास आव्हानित केले असल्याने माननीय उच्च न्यायालयाने शासनाच्या दिनांक 15/10/2024 रोजीच्या पत्रास दिनांक 27/18/2024च्या आदेशान्वये स्थगिती दिली असल्याचे माननीय उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाचे पालन करण्याबाबत संदर्भ क्रमांक 2चे पत्रान्वये या कार्यालयास कळविण्यात आले होते. म्हणजे मी थोडक्यात सांगतो, ही शासकीय भाषा सोडा, की माननीय उच्च न्यायालयामध्ये जी याचिका दाखल केली त्यामुळे 50% आरोग्य शेवट भरतीवर तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. पुढे पहा, संदर्भ क्रमांक 3 अन्वये उमेदवारांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत आरोग्य शेवट पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गाचे पदभरती प्रक्रियेत अनुभव धारण करणारे एकही उमेदवार उपलब्ध नसल्याने सदर याचिकेशी जिल्हा परिषद अमरावती यांचा संबंध नसल्याने आरोग्य शेवट पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाची निवड प्रक्रिया व नियुक्तीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याबाबत माननीय खासदार बळवंत वानखेडे यांचे पत्रान्वये आपले कार्यालयास कळविण्यात आले असून त्याची प्रत या कार्यालयास देण्यात आलेली आहे. आरोग्य शेवट पुरुष 50% संवर्गाचे गुणवत्ता यादीमधील हंगामी फवारणी अनुभव धारण करणारे 6 उमेदवार यांची कागदपत्रे जिल्हा हिवताप कार्यालयाकडून तपासणी करण्यात आली असता एकही उमेदवार अनुभव धारण करीत नसल्याबाबत अभिप्राय देण्यात आलेला आहे. सबब: जिल्हा परिषद अमरावती सरळ सेवा पदभरती सन 2023 अंतर्गत आरोग्य शेवट पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गाचे रिक्त पदे भरण्याकामी प्रकरणी हंगामी फवारणी अनुभव धारण करणारे एकही उमेदवार उपलब्ध नसल्याने सदरची पदे भरण्याबाबत परवानगी देण्यात यावी ही विनंती. म्हणजे मी सोपं साधं सांगतो की अमरावती जिल्हा परिषदेमध्ये काय झालेलं आहे की 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचाऱ्याचं सर्टिफिकेट असलेला एकही विद्यार्थी नाही. त्यामुळे इथं न्यायालयाचा जो काही स्थगिती आदेश आहे तो लागू होत नाही. म्हणून अमरावती जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य शेवट पुरुष 50%ची जी भरती आहे ती करण्यास परवानगी द्यावी अशी परवानगी यांनी ग्रामविकास विभागाला मागितलेली आहे. आता पुढं ग्रामविकास विभाग यांना परवानगी दिली तर त्यांना ती भरती करता येईल. माझं एक विनंती आहे विद्यार्थ्यांना की ज्या ज्या जिल्हा परिषदांमध्ये असं आहे ना की हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी असलेला एकही उमेदवार नाही, त्यांनी तिथल्या जिल्हा परिषदेच्या COला निवेदन द्या की तुम्हीसुद्धा, आणि संदर्भ म्हणून हे पत्र त्याच्यासोबत जोडा की तुम्हीसुद्धा ग्रामविकास विभागाकडे अशी मागणी करा. कारण हे शक्य आहे, तिथं हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारीच नसेल तर तिथली भरती का थांबवायची? ॲटलिस्ट त्या जिल्हा परिषदांची तर भरती होऊन जाईल ना. तर विद्यार्थ्यांनी हे करावं. आणि राहिला प्रश्न की माननीय उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी होती आज 9 जानेवारीला, तर त्या संदर्भात काही अपडेट नाही आलेला. अपडेट आला तर त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल. जर तुम्हाला समाज कल्याण विभागाचं ई बुक विकत घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाज कल्याण ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.